नमस्कार मंडळी, मी संजयनी. तर आज बनवू असतो कोल्हापुरी स्पेशल झणझणीत अशी चिकन करी. तर चला, त्यासाठी मी चिकन घेतलं. तर चिकन मस्त अगोदर 2-3 पाण्याने धुवून घेतो. चिकन घेतलं, चिकन धुवून घेऊ. 4 किंवा 5 लसणाच्या पाकळ्या काढून घेऊ. लसण, संबार, अद्रकचा तुकडा आपण हे ठेसून घेऊ खलबत्त्यात. अद्रक जास्त नाही वापरायचा. आणखीन आपल्याला लसण अद्रक वापरायचा आहे, तर त्यासाठी मी थोडंच घेतलं, बारीक कुटून घेतो. तर चला, धुतलेल्या चिकन मध्ये टाकू अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, आणि आपण जे लसण अद्रक आणि कोथिंबीर हे कुटली होती ना, ते पण टाकून घेऊ आणि मस्त फिरून घेऊ. लसण अद्रकची पेस्ट टाकल्यानं काय होते, चिकनचा जो आपला कच्चा वास असते तो पण निघून जाते आणि मस्त सर्व मसाला हा जो आहे तो चिकनच्या अंदरपर्यंत जाते. तर कोल्हापुरी चिकन करायचं असलं ना, तर सेम हेच प्रोसिजर करा. आता हे एकत्र केल्याच्या नंतर मॅरिनेशनसाठी आपण 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून देऊ झाकण. तर चला, तवा चुलीवर ठेवून चूल पेटून घेतली. एक मोठा कांदा घेतला. चिकन जर समजा तुम्ही जास्त वापरत असाल, कोल्हापुरी चिकन जास्त चिकनचे जर करत असाल, तर कांदा शिल्लक घ्यायचा. पण मी चिकन कमी घेतलं म्हणून कांदा एक मोठा घेतला. आता हे कापून घेतो. कांदा जाळा कापला तर चालते बरं, हे बारीक कापायची गरज नाही आहे. या पद्धतीने खोबऱ्याचा तुकडा घेतला. तुमच्याजवळ जर खोबरं खीस असलं ते पण वापरलं तर चालते. आता याचे मी बारीक तुकडे करून घेतो. आता कांदा आपल्या तव्यावर टाकून घेऊ. कांदा मस्त तेल टाकून भाजून घेऊ. असे कांद्याला डाग लागले, काय करायचं, खोबऱ्याचे तुकडे टाकून द्यायचे भाज्यासाठी. खोबरं कसं बातच जायचे म्हणून शेवटी टाकून द्यायचं खोबरं. चला, कांदा भाजून झाला, कांदा काढून घेतो. कांदा, खोबरं, लसण, 1 चम्मच पांढरे तीळ घेतले. जर तुम्हाला तीळ नसतील वापरायचे नसतील तर तुम्ही थोडेसे 1-2 काजू घेतले चालतात. म्हणजे काजूनं काय होते, घट्ट भाजी कोल्हापुरी चिकन होते मस्त. अर्धा चम्मच जिरं, अद्रकचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या. तर चला, आता या सर्व साहित्याचं मी वाटण तयार करून आणतो. तर मंडळी, चला, वाटण मस्त बारीक करून आणलं. चूल पेटवली, चुलीवर कढई ठेवून घेतली. कढईत टाकू आता तेल कमी जास्त केलं तर चालते, कारण की चिकन आपण जेवढं घेतलं तेवढंच आपल्याला त्या पद्धतीनं तेल वापरायचं आहे. तर तेल मस्त थोडंसंच गरम होऊ द्यायचं, जास्त गरम नाही होऊ द्यायचं. त्यातून टाकली मिरची पावडर, कोल्हापुरी मिरची पावडर आहे. यानं कलर भारी येते आपल्या चिकन करीले. तर कमी तेलातच परतून घ्यायचं, नंतर टाकायचं वाटण. आपण जे वाटण टाकलं होतं ना, तर त्यातनी पाणी कमी वापरायचं आहे. ज्यावेळेस आपण वाटण वाटतो ना, तर त्यावेळेस पाणी कमी टाकलं की पद्धतशीर मग आपलं वाटण तेलात मस्त भाजल्या जाते आणि लवकर, म्हणजे जास्त टाईम नाही लागत, मग लवकर भाजल्या जाते. तर आता मस्त परतून घेऊ याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत. तर आता लगेच याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण. आणि झाकण ठेवल्याच्या नंतरही काय करायचं, वरच्यावर फिरवत राहायचं, म्हणजे खालून मग मसाला आपला जळत नाही. तर पाहू शकता तुम्ही, मसाला मस्त मी असं परत करून पलटून घेतला. आता त्याला सुटलं मस्त तेल पण आजूबाजूने दिसत असेल तुम्हाला. मसाला आपला तयार आहे. आता मसाला खाली काढून घेऊ आपण चिकन करीचा. आता ठेवली दुसरी कढई. एक कांदा घेतला लहान. कांदा मस्त बारीक कापून घ्यायचा आहे. मग आपण मोठा कापला होता, तर आता आपल्याला हा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. आणि जेवढा बारीक झाला, मसाले घेतले, मसाले दिसत असतील तुम्हाला. तर जे तुमच्या घरी म्हणजे अवेलेबल असतील ते मसाले घ्या. आता तेल टाकून घेऊ आपण कढईतनी. कढईत तेल टाकल्याच्या नंतर जिरं टाकायचं. आपण जे गरम मसाले घेतले ते टाकून घ्यायचे आहेत. आता टाकू बारीक चिरलेला कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घेऊ. जेवढा कांदा आपला मस्त चांगला परतला गेल्यानंतर तेवढे आपल्या चिकन करीले जास्त चांगली चव येते. आता आपण जे मॅरिनेशनसाठी चिकन घेतलं होतं ना, तर ते टाकून देऊ आपण या फोडणीतनी. आता ठेव झाकण. मी पाणी नाही टाकलं, तर वरून
झाकणाच्या वरून आपल्याला पाणी टाकायचं आहे. चिकनले आंगचंच पाणी सुटून जाते, तर वर पाणी टाकल्यानं काय होते, खालच्या चिकनले पाणी सुटलं दिसत असेल तुम्हाला, म्हणजे चिकनही शिजल्या जाते आणि वरची वाफ जी असते त्या वाफीने पण पाणी सुटून जाते. तर गरम पाणी जे आपण झाकणावर ठेवलं होतं तेच पाणी आपल्याला चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता झाकण काढून पाहू. तर झाकण काढल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल की चिकनमध्ये आपण पाणी टाकलं होतं, तर ते पाणी सगळं आटलं, म्हणजे त्या तेवढ्या पाण्यात आपलं चिकन पण मस्त शिजल्या गेलं. एक वेळ मस्त परतून घेऊ चिकन. आता टाकू आपण याच्यातनी जो आपण वाटण तयार केलं होतं, त्याचा जो मसाला तयार करून घेतला आता चिकनसाठी मिरची पावडरमध्ये, तर तो वाटण आपण या चिकनच्या फोडणीत टाकून दिलं. तर आता मस्त अरत परत करून घेऊ. अरत परत केल्याच्या नंतर काय होते, हा सगळा जो मसाला आहे तर तो चिकनच्या अंदर जाते. मस्त भारी वास येऊ राहिला. आता ठेवू झाकण ठेवल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही, जे पाणी होतं ते सगळं आटलं आणि चिकनचा जो मसाला होता तो सर्व चिकनले लागला आजूबाजूनं. आता टाकू कोथिंबीर टाकल्याच्या नंतर गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला. कधी पण चिकन करी करायची असली ना तर गरम पाणी वापरा. गरम पाणी टाकल्याच्या नंतर एक वेळ मस्त फिरून घेऊ आपण चिकन करीले. कोल्हापुरी चिकन करी एकदम बेस्ट बनते. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता तुम्ही कोल्हापुरी चिकन करी किती मस्त तयार झाली. तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि पाहू शकता कोल्हापुरी चिकन करी एकच नंबर बनली. तर तुम्ही पण अशी चिकन करी बनवून पहा. तुम्ही केल्याच्या नंतर मला पण कमेंट करून सांगा की तुमच्या घरची चिकन करी कशी बनली. बाय, भेटू.